नरेंद्र खंडोला, सुमित सांगवान पहिल्या बक्षिसासाठी देखील पात्र. पहिल्या चढाईमध्ये इंडियन नेव्हीने दाखवून दिलाय. त्याच्या निमित्तानं आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्मान्य खासदार, विमा कर्मचारी सेने महासंघाचे सन्मान्य अध्यक्ष आणि शिवसेना सचिव, शिवसेना नेते आपल्या सर्वांचे लाडके अनिलजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस सन्मान्य दिनेशजी बुभाटे साहेब, सन्मान्य मंगेशजी कदम विमा कर्मचारी सेना कार्याध्यक्ष आणि न्यू इंडिया इन्शुरन्स स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस सन्मान्य मंगेशजी कदम हे मान्यवर उपस्थित होत आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रा नाबर केळकर मॅडम या देखील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डी पूजा यादव या देखील उपस्थित आहेत. या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा मैदानाच्या दिशेने प्रेक्षक वर्ग कुठेही आपण जाऊ नका. महत्वाची मॅच इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे, दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतोय. इंडियन नेव्हीने पहिलाच खेळाडू बाद केला साऊथ सेंट्रल या संघाचा. या ठिकाणी एका गुणाच्या आघाडी आपल्याला इंडियन नेव्ही पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 मध्ये टीम साऊथ सेंट्रलचा पाहायला मिळतो. रोहित तोमर चढाई करताना या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सतीश अप्रतिम टॅकल पाहायला मिळतोय. का चुकी केली बघा प्रतीक, काही पोझिशन नव्हती, थोडासा क्रॉस खेळताना प्रयत्न आणि डायरेक्ट या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे कर्णधार टीम सुरजित नरवाल आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं अप्रतिम टॅकल आपण पाहिलं. पुन्हा जर्सी क्रमांक 2 मध्ये चढाई करताना इंडियन नेव्हीचा खेळाडू पाहायला भेटेल. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हिमांशू चढाई करताना पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये आपल्याला चमू पाहायला भेटतोय टीम साऊथ सेंट्रलचा. थोडंसं मागे पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी बजर देखील ऑन केला जातोय. 10 सेकंदाचा बजर असतो चढाईसाठी. पाहिला तर यावेळेचा अष्टपैलू खेळाडू, हायेस्ट पॉइंट टेकर चढाई करताना पाहायला मिळतोय आयन लोच. प्रतीक सर, आयन लोचने सलग 2 ते 3 दिवस काय पॉइंट घेतलाय बघा. हो, काय चढाई केली, अप्रतिम चढाई पाहायला मिळते आपल्याला. रोहित तोमर या खेळाडूची इंडियन नेव्ही कडनं महत्वाचे 2 खेळाडू या ठिकाणी त्यांनी बाद केलेत. त्याचबरोबर नरेंद्र खंडोला देखील बाद होताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडचा रोल जर पाहिला पकड करण्यासाठी देखील जातो. प्रतीक सर, काय असेल त्याच्या मनामध्ये असं? काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इंडियन नेव्ही विरुद्ध सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वेचा हा आयान काहीतरी आज धमाल करताना मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आयानने आतापर्यंत उत्तम खेळ केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवलं आहे, परंतु आज जर जिंकला नाही तो संघ मैदानाच्या बाहेर, तो थेट घरचं तिकीट गाठणार आहे. सुपेश सर, नक्कीच या ठिकाणी हा सामना जो जिंकेल तो थेट प्राइज मध्ये येणार आहे. पाहूया कुठला संघ येणार आहे, इंडियन नेव्ही का साऊथ सेंट्रल रेल्वे. या ठिकाणी अप्रतिम चढाई करताना गॅप शोधण्याचा प्रयत्न, ताकद लावली जाते, सपोर्ट चांगला खेळाडू नितीश कुमारने देखील चांगला सपोर्ट दिला आणि चढाईसाठी पुन्हा एकदा पाहायला भेटेल आपल्याला आयन लोचक. अतिशय मुख्य शस्त्र हँटच होता आयांचा. प्रत्युत्तर असणार आहे इंडियन नेव्ही कडून. हिमांशूने देखील प्रभावित केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. परंतु तो रॉकेट जास्त हवेत जाण्याच्या अगोदरच थांबवलाय साऊथ सेंट्रल रेल्वेने. काय जबरदस्त उडी होती. सतीचा चांगला सपोर्ट भेटलाय. जर्सी क्रमांक 110 मध्ये सती चढाई करताना पाहायला मिळतोय.
सतीश ब्रॅन्मर काहीतरी नाव बोलायचं. चांगला पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय सतीश याच्या माध्यमातून. राष्ट्रीय किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट, काळा उजळ मित्रांनो. सुरजित कॅप्टन ऑफ इंडियन टीम एक यशस्वी करण्यात भारताचा, ज्या खेळाडूने आतापर्यंत उत्तम काम केलं आहे. सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे. चढाईसाठी तेवढा धमाकदार खेळाडू नरेंद्र कंडोला. सुपर टॅकलची संधी या ठिकाणी इंडियन नेव्हीसाठी. काय या चढाईमध्ये होईल पाहावं लागणार आहे. सुरजित सारखा एक्सपिरियन्स खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. सचिन नरवाल चढाई करताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 मध्ये इंडियन नेव्हीचा खेळाडू. या सामन्याकडे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं लागलंय. कारण हा सामनाच तेवढा मोठा आहे. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. पुन्हा एकदा चढाईसाठी नरेंद्र खंडोला डिफेन्स लावून खेळणार. साऊथ सेंट्रल रेल्वेचा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा इंडियन नेव्हीचा सचिन नरवाल. डुअर डायची चढाई. या चढाईमध्ये गुण मिळवणं खूप गरजेचं असणार आहे सचिनसाठी. हो 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 हो, काय जबरदस्त हनुमान उडी पाहायला मिळाली आहे. जबरदस्त हनुमान. या खेळाडूकडे सुपेसर लक्ष असणार आहे पूर्णपणे. आयान हे नाव विसरता येणार नाही या सामन्यामध्ये. आणि मी म्हटलं ना, हा देखील खेळाडू चमकदार आहे. आयान काही ऐकणार नाही आज या मोठ्या सामन्यामध्ये. त्यांना आज खेळ करावे लागणार आहे. जसं नाव आहे ना तसं त्याला ताकदवर बलाढ्य संघ आहे. त्यांच्याकडे देखील पाहिलं तर रोहित तोमर सारखा अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला टॅकल पाहायला मिळतोय. ऍडव्हान्स टॅकल केलाय. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता. सुमित सांगवान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत होते. त्यांच्यावरून अप्रतिम पकड. आता या 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपल्याला रोलिंग किक या ठिकाणी पाहायला भेटली. महत्वाचा खेळाडू आपल्याला बाहेर जाताना पाहायला भेटेल. सुरजित नरवाल बाद होताना पुन्हा चढाई करताना जर्सी क्रमांक 9 मध्ये सचिन नरवाल चढाई करतोय. बोनस तर त्यांनी टाकली आहे, परंतु या ठिकाणी पॉईंट घेऊन येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रयत्न करताना पाहायला भेटेल. नरेंद्र खंडोला देखील वेगाने पळतोय. नक्की या चढाई पटतोय का कोण आहे पहा. पुन्हा चांगला फॉलो बॅक डॅश चांगला केलाय नरेंद्र. या सतीशकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. सतीश ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये खेळलाय त्याने कमाल केली आहे, धमाल केली आहे. पण आज सतीशकडे लक्ष असणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. दिवस क्रमांक 4 ची महत्वपूर्ण मॅच पाहतोय. चढाईसाठी आता बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला भरत पाहायला मिळतोय. चांगला टच पाहायला भेटेल. दोन्ही आज जर पाहिले थोडीशी घाई केली डाव्या मध्यरक्षकाने आणि तिथं भरतला संधी मिळाली आहे. भरत देखील आता उत्तम चढाया करणार, त्यात काही शंका नाही आहे मित्रांनो. तो देखील आता थांबणार नाही आहे, कारण की गुणफलक जर पाहिलं आपल्याला पाहायला भेटतं 8-13 असं गुणफलक आहे. या ठिकाणी चांगला शॉट करण्याचा प्रयत्न. वारंवार आयन लोचक पॉइंट घेताना पाहायला मिळतोय. वारंवार हा खेळाडू चमकदार कामगिरी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आयन नंतर त्या ठिकाणी आपल्याला भरत चढाई करताना पाहायला भेटेल. बोनसचा प्रयत्न अटेम्प्ट करतोय वारंवार, परंतु भरतने आतापर्यंत डॉमिनेट केलंय प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु भरतला थांबवलंय. सुमित सांगवान त्या ठिकाणी होते. सुमितने पकडलं होतं जर्सी क्रमांक 10 मध्ये. थोडे निसटले होते, पण कॉम्बिनेशन चांगला पाहायला भेटतं पहा. जर्सी क्रमांक 1-2 नरेंद्र खंडोला सगळे तुटून पडले खेळाडूवरती, सोडणार नाही आहेत. चांगली पकड. साऊथ सेंट्रल रेल्वे 15, इंडियन नेव्ही 8. कबड्डी खेळ हाच कॉम्बिनेशनचा खेळ आहे. तुमचा एका खेळाडूवरती खेळ नाहीये. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो सतीश. यावेळी सतीश यू मुंबई संघाकडनं खेळताना आपण पाहिलंय त्याला.
आज आयान नरेंद्र कंडोलानं पूर्णपणे हावी झालाय इंडियन नेव्ही संघावरती. डिफेन्सला इंडियन नेव्हीच्या चुका करायला भाग पडलेत आज नरेंद्र आणि आयानने. तिसरी चढाई पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे. इथे आपल्याला पाहायला भेटेल रोहित तोमर यांना पॉइंट घेऊन यावे लागेल. अटॅक चांगला केला जातोय या ठिकाणी. पाहूया डू ऑर डायची चढाई असं आमच्या स्क्रीनवरती आलं होतं मित्रांनो. तशी नव्हती चढाई. आता तिसरी चढाई चालू झाली आणि तिसऱ्या चढाईसाठी डबल 8 क्रमांकाचा खेळाडू पाहायला मिळतोय आयान लोचक. नेव्ही संघाकडून अजूनही सुरजित मैदानावरती आहे. सुरजितने केली आहे पकड. मी म्हटलं ना हा खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू आहे. या खेळाडू एक्सपिरियन्स का असतो ते दाखवून दिला आज सुरजितने. कामी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. का मला अर्जुन पुरस्कार मिळाला त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सुरजित नरवाल यांच्याकडे येताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतो इंडियन नेव्ही या टीम कडून. चढाईसाठी पुन्हा एकदा तोमार आणि अप्रतिम हँड टच पाहायला मिळतो. 1-2 घेताना तिसरा डायरेक्ट टच. खेळाडू आउट. कोण आउट झाले तर या ठिकाणी पुन्हा सतीश आपल्याला पाहायला भेटतो. जाताना पाहायला भेटेल पुन्हा एकदा चांगला सपोर्ट. आता ऐकणार नाहीयेत. आता सुरजित नरवाल थांबणार नाहीयेत. जसा तसा प्रत्युत्तर दिला जाणार आहे. चांगला प्रयत्न होता परंतु बॅकअप चांगला पाहायला भेटला. उजवा कोपरा रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 चढाई करताना पाहायला भेटेल टीम इंडियन नेव्ही या टीम कडून. सुनील भाऊ शिंदे विधान परिषद आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे भेटणार आहे. आता तिकडे प्रेक्षक उभे राहिलेत. कालपर्यंत थोडंसं खाली वाटत होतं आपल्याला मैदान परंतु आज पहा तो कोपरा पण भरणार आहे. थोडी वेळ वाट पहा काय मॅच पाहायला भेटणार आहे. काय जबरदस्त हा गुण मिळवलाय. उलट्या पायाने उजवा कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील सफल झाला या खेळाडूचा. आज जर 1800 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत. एका बाजूला नागपूरला देखील आपल्याला शिवशाही चषक पाहायला मिळते परंतु प्रेक्षक आज वळलेत या स्पर्धेकडे कारण की भारतातील नंबर 1 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मुंबई महाराष्ट्रामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते कारण की हा आजचा 4था दिवस आहे. उद्या अंतिम दिवस असेल. ही महत्वपूर्ण मॅच प्रेक्षकांना आपण पाहतोय क्वार्टर फायनलची. आणि कंडोला आला रे आला नरेंद्र कंडोला आला. सुपर डुपर रेड पाहायला भेटली आपल्या नरेंद्र कंडोलाची. 21 असा सामना आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी भरत गुण घेऊन येतोय का परत हे पाहावं लागणार आहे. आणि या खेळाडूवर नजर असणार आहे. सतीश 10 नंबरची जर्सी प्रदान केल्या सतीश हा साऊथ सेंट्रल रेल्वे संघाचा सुपर उत्तम खेळाडू आहे आणि येऊन ज्या पद्धतीनं गपचूप आपला खेळ करून जातो खरंच कौतुक करावं लागणार सतीशचं आज. की त्या ठिकाणी ग्रीन कार्ड नितीश कुमार या खेळाडूला दिलंय ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. काहीतरी चुकी झाली असणार मैदानामध्ये. पुन्हा भरत चढाईसाठी पाहायला भेटेल. आज भरतला देखील चांगले खेळावे लागेल. गरज नाहीये डावाकडे. बरोबर आहे नक्कीच. त्या ज्यावेळेस नरेंद्र खंडोवालने हात टाकला होता त्यावेळेस तो खेळाडू भेटला असता तर त्यावेळेस आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. इंडियन नेव्ही 15 आता साऊथ सेंट्रल रेल्वे 22 7 गुणांच्या आघाडी साऊथ सेंट्रल रेल्वेची आणि चढाई देखील निर्णायक असणार आहे. काय मॅच पाहायला मिळते. पुन्हा चढाईसाठी नरेंद्र कंडोला चढाई करताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 1 मध्ये
प्रतीक माने जबरदस्त समालोचक, असन पोई महाड गावचा सुपुत्र. वारे वा, आले आले तुमचे फॅन आले. पण आता प्रतीक सर फॅन आले लगेच स्माईल यायलाच पाहिजे तोंडावरती. एक नंबर एक नंबर. जितेंद्र गरुड, आपण अप्रतिम त्यांना देखील सपोर्ट करताय. माझ्या बाजूलाच बसले. रायगडमधील महाडमधील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आज या सामन्याचा आस्वाद घेतो. आज घर बसल्या इंडियन नेव्ही विरुद्ध साऊथ सेंट्रल रेल्वे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. ही धारदार चढाई असणार आहे आणि या चढाईमध्ये गुण मिळवतोय का हे पाहावं लागणार आहे. हो 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 हो, थांबवलाय सचिन आहे ना, आज सतीश आहे ना, आज कमाल करतोय, दुहेरी खेळ करतोय तो. पहा काय जबरदस्त थांबवलंय. दोन्ही थाईज मध्ये उडी मारली आहे. बरोबर आपल्याला सांगितलं, साऊथ सेंट्रलचा छुपा रुस्तम आपल्याला पाहायला मिळतोय. गपचूप गपचूप पॉइंट घेतोय, दिसत पण नाहीये. गरज आहे टीमला तेव्हा पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय. हो नक्कीच, युवा पलटणची मॅच, याच्या पुढची युवा पलटणची मॅच आहे. विरोधात आपल्याला त्यांच्या संघ खेळताना पाहायला भेटेल तो म्हणजे जयपूर. यस नक्की सर, जयपूर संघ खेळताना पाहायला भेटेल. पुढची मॅच, प्रेक्षक कुठे जाऊ नका. युवा पलटणचा पुढचा सामना अप्रतिम सामना पाहायला भेटेल. पुन्हा जर्सी क्रमांक 8 मध्ये भरत चढाई करताना पाहायला मिळतोय. पॉइंट घ्यावे लागेल. 15-23 असं गुणफलक पाहायला मिळत आहे. थोडा बोनसचा प्रयत्न होता, हाईटचा पूर्णतः फायदा घेण्याचा प्रयत्न भरतकडून. आज भरतला खूप ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला सेंट्रल रेल्वेने. आवश्यकता नाहीये, तुम्ही चांगला डिफेन्स लावून खेळणं फार गरजेचं आहे. नितेशकडून